श्री गुरुचरित्र अध्याय 13 करंजनगराभिगमनं तथा विप्रोदरव्यथा निरसनं नाम त्रयोदशोऽध्यायः। ओम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्रीपाद श्रीवल्लभाय नमः, श्री नृसिंह सरस्वत्यै नमः, दत्तात्रेय सद्गुरुभ्यो नमः। ओम नामधारक शिष्य राणा, लागे सिद्धाची आचरणा, कर संपुट जोडून जाणा, विनवी तसे पर्यसा। जय जया सिद्ध मुनी तू तारक या भवारणी, सांगितले ज्ञान प्रकाशोनी, स्थिर जाहले मन माझे। गुरुचरित्र कथामृत सेविता तृष्णा अधिक होत, शमन करणार समर्थ तूची एक कृपानिधी। गुरुचरित्र कामधेनु सांगितले तुम्ही विस्तारून, तृप्त नवे माझे मनू आणखी अपेक्षा होतसे। क्षुदे करुणी पिडिले ढोर, जैसे पावे तृण बिढार, त्याते होय मनोहर, नवचे तेथोनी परतोनी। एखादा न देखे तक्र स्वप्नी, तयासी मिळे क्षीरभरणी, नोहे मन त्याचे धणी, केवी सोडी तो ठाव। तैसा आपण स्वल्पज्ञानी, नेणत होतो गुरु निर्वाणी। अविद्या माया वेष्टोनी, कष्टत होतो स्वामिया। अज्ञान तिमिर रजनीसी, ज्योती स्वरूप तुझी होसी। प्रकाश केले गा आभासी, निज स्वरूप श्री गुरुचे। तुवा केले उपकारासी, उत्तीर्ण काय होऊ सरसी। कल्पवृक्ष दिले यासी, प्रत्युपकार काय द्यावा। एखादा देता चिंतामणी, त्यासी उपकार काय धरणी। नाही दिदले न ऐको कानी, कृपामूर्ती सिद्धराया। ऐशा तुझिया उपकारासी, उत्तीर्ण नो हे जन्मो जन्मेसी। म्हणून लागतसे चरणांसी, एको भावे करुनिया। स्वामींनी निरोपिला धर्म अर्थ, अधिक झाला मज स्वार्थ। उपजला मनी परमार्थ, गुरुसी भजावे निरंतर। प्रयागी असता गुरुमूर्ती, माधव सरस्वती सदीक्षा देती। पुढे काय वर्तली स्थिती, आम्हा प्रति विस्तारावे। ऐकोनी शिष्याचे वचन, सिद्ध मुनी संतोषून, मस्तकी हस्त ठेवून आश्वासिती तया वेळी। धन्य धन्य शिष्या सगुण, तुझला धरे श्री गुरुचरण। संसार तारक भवारण, तुझी एक परियेसा। तुवा ओळखीली श्री गुरुची सोय, म्हणून पुससी भक्ती भावे। संतोष होतो आनंदमय, तुझ्या प्रश्ने करुनिया। सांगेन ऐक एक चित्ते, त्वरी चरित्र गुरुचे विख्याते। उपदेश देऊनी माधवाते, होते क्वचित काळ तेथेची। असता तेथे वर्तमानी, प्रख्यात झाली महिमा सगुणी। शिष्य झाले अपार मुनी, मुख्य माधव सरस्वती। तया शिष्यांची नामे सांगता, विस्तार होईल बहुकथा। प्रख्यात असती नामे 7, सांगेन ऐक एक चित्ते। बाळ सरस्वती, कृष्ण सरस्वती, उपेंद्र माधव सरस्वती। 5वा असे आणि कयती, सदानंद सरस्वती देखा। ज्ञान ज्योती सरस्वती एक, 7वा सिद्ध आपण ऐक। अपार होते शिष्य आणिक, एकाहुनी एक श्रेष्ठ पै। त्या शिष्यांसमवेत श्री गुरु निघाले दक्षिण पंथ। समस्त क्षेत्रे पावन करीत, आले पुन्हा कारंजनगरासी। भेटी झाली जनक जननी, येऊनी लागता ती चरणी। चतुर्वर्ग भ्राते भगिनी, समस्त भेटती स्वामिया। देखोनिया श्री गुरुमूर्तीसी, नगर लोक अत्यंत हर्षी। आले समस्त भेटीसी, पूजा करीती परोपरी। घरोघरी श्री गुरुसी पाचारिती, भिक्षेसी। जाहले रूपे बहुवसी, घरोघरी पूजा घेती। समस्त लोक विस्मय करीती,
अवतारः श्रीविष्णु निश्चिती वेशधारी दिसतो यती परम पुरुष होय जाण या ते नर जे म्हणती ते नर जाती नरका प्रती कार्याकारण अवतार होती ब्रह्मा विष्णू महेश्वर जननी जनक येणे रीती पूजा करीती भाव भक्ती श्री गुरु झाले श्रीपाद यती जाती स्मृती जननीसी देखोनी जननी तय वेळी माथा ठेवी चरण कमळी सत्य संकल्प चंद्रमावळी प्रदोष पूजा आली फळा पतीस सांगे तया वेळी पूर्वजन्माचे चरित्र सकळी विश्ववंद्य पुत्र प्रबळी व्हावा म्हणून आराधिले म्या याची श्रीपाद ईश्वराचे पूजन केले मनोभावे प्रसिद्ध झाले जन्म आमुचे साफल्य केले पर्येसा म्हणून नविती दोघे जणी विनविताती कर जोडून उद्धरावे या भवारणी जगन्नाथा यतिराया श्री गुरु म्हणती तयासी एखादे काळी पर्येसी पुत्र होय संन्यासी उद्धरील कुळे 42 त्यासी शाश्वत ब्रह्मलोक अचळ पद असे देख त्याचे कुळी उपजता आणिक त्यासी ही ब्रह्मपद पर्येसा यमाचे दुःखे भया भीत नोहे त्याचे पितृसंततीत पूर्वज जरी नरकी असत त्यांसी शाश्वत ब्रह्मपद या कारणे आम्ही देखा घेतला आश्रम विषेखा तुम्हा नाही यमाची शंका ब्रह्मपद असे सत्य ऐसे सांगोनी तयांसी आश्वासी तसे बहुवसी तुमचे पुत्र शतायुषी अष्टैश्वर्य नांदती त्यांचे पुत्र पौत्र तुम्ही पाहाल सुखे तुमचे नयनी पावाल क्षेम काशी भुवनी अंतकाळी पर्येसा मुक्तिस्थान काशीपूर प्रख्यात असे वेदशास्त्र न करा मनी चिंता मात्र म्हणून सांगती तये वेळी त्यांची कन्या असे एक नाम तिचे रत्नाई विशेष श्री गुरुसी नमुनी एक विनवितसे पर्येसा विनवितसे परोपरी स्वामी माते तारी तारी बुडोनी जाते भवसागरी संसार माया वेष्टुनिया संसार तापत्रयासी आपण भीतसे पर्येसी निर्लिप्त करी गा आमासी आपण तपासी जाईन ऐकून दियेचे वचन श्री गुरु निरोपिताती आपण स्त्रियांची पती सेवा चरण तेची तप पर्येसा येणे या भवार्णवासी कडे पडती पर्येसी जैसा भाव असे जासी तैसे होईल पर्येसा उतरावया पैल पार स्त्रियांसी असे तो भ्रतार मने करुणी निर्धार भजा पुरुष शिव समानी त्यासी होय उद्धार गती वेद पुराणे वाखाणी दे अंतःकरणी न करी खंती तू ते गती होईल जाण ऐकोनी श्री गुरुचे वचन विनवी तसे कर जोडून श्री गुरुमूर्ती ब्रह्मज्ञान विनवी तसे अवधारी तू जाणसी भविष्य भूत कैसे माते उपदेशित माझे प्रारब्ध कवणगत विस्तारावे मज प्रती श्री गुरु म्हणती दियेसी तुझी वासना असे तपासी संचित पाप असे तुझसी भोगणे असे पर्येसा पूर्वजन्मी तू पर्येसी चरणीला धीरे धेनुसी शेजारी स्त्री पुरुषांसी विरोधे लाविला कलह जाणा तया दोषास्तव देखा तू ते बाधासे अनेका गायत्री शिला थिले ऐका तू सर्वांगी पुष्टी होशील विरोध केला स्त्री पुरुषांशी तुझा पुरुष होईल तापसी तू ते त्यजिल भरवसी अर्जित तुझे ऐसे असे ऐकोनी दुःख करी बहुत श्री गुरुचरणी असे लोळत मज उद्धारावे गुरुनाथा त्वरित म्हणून चरणी लागले
श्री गुरु म्हणती ऐक बाळे, क्वचित काळ असाल भले, अपर वयसा होताची काळे, पती तुझा यती होय. तदनंतर तुझा देह कुष्टी होईल अवेव, भोगुनी स्वदेही वय मग होईल तुझ गती. नासता तुझा देह जाण, भेटी होईल आमुचे चरण, तुझे पाप होईल दहन, सांगे नक्षत्र ऐकपा. भीमा तीर दक्षिण देशी, असे तीर्थ पाप विनाशी, तेथे जाय तू भरवसी, अवस्था तुझ घडली आवरी. या भूमंडळी विख्यात तीर्थ असे अतिसमर्थ, गंधर्वपुर असे ख्यात, अमरजा संगम प्रसिद्ध जाण. ऐसे सांगून तियसी श्री गुरु निघाले दक्षिण देशी, त्र्यंबक क्षेत्रासी आले गौतमी उद्भव जेथे. शिष्यांसहित गुरुमूर्ती आले नाशिक क्षेत्राप्रती, तीर्थ महिमा असे ख्याती पुराणांतरी पर्येसा. तीर्थ महिमा सांगता विस्तार होईल बहुकथा, संक्षेप मार्गे तुझ आता सांगत असे पर्येसी. त्या गौतमीची महिमा सांगता अपार असे आम्हा, बहिरार्णव उदक उगमा ब्रह्मांडा व्यतिरिक्त. जटामुकुटी तीर्थेश्वर धरिली होती प्रीतिकर, मिळवणी समस्त ऋषीश्वर उपाय केला पर्येसा. ब्रह्म ऋषी गौतम देखा तपस्वी असे विशेषा, व्रीही पेरिले वृत्ती ऐका अनुष्ठान स्थानाजवळी. पूर्वी मुनी सकळी नित्य पेरुनी पिकविती साळी, ऐसे त्याचे मंत्र बळी महापुण्य पुरुष असती. समस्त ऋषी मिळवणी विचार करीती आपुले मनी, ऋषी गौतम महामुनी सर्वेश्वराचा मुख्य दास. त्यासी घालिता साकडे गंगा आणील आपुले चाडे, समजता आम्हा पुण्य घडे गंगा स्नाने भूमंडळी. या गतिर्योगयुक्तानां मुनीनां मूर्ध्वरेत साम, सा गतिः सर्वजन्तूनां गौतमी तीरवासिनां. ऊर्ध्वरेत मुनीश्वरांसी कोटी वर्षे तपस्वियांसी, जे गती होय पर्येसी ते स्नान मात्रे गौतमीच्या. या कारणे गौतमीसी आणावे यत्ने भूमंडळासी, साकडे घालिता गौतमासी आणिता गंगा आम्हा लाभ. म्हणून रचिली माव एक दुर्वेची गाय संवत्सक, करोनी पाठविली ऐक गौतमाचे व्रीहि भक्षणासी. ऋषी होता अनुष्ठानी देखिले धेनुसी नयनी, निवारावया तत्क्षणी दर्भ पवित्र सोडिले. तेची कुश जाहले शस्त्र, धेनुसी लागले जैसे वज्रास्त्र. पंचत्व पावली त्वरित घडली हत्या गौतमासी. मिळोनी समस्त ऋषीजन प्रायश्चित्त देती जाण, गंगा भूमंडळी आण या विणे तुम्हा नाही शुद्धी. या कारणे गौतम ऋषी तप केले सहस्त्र वर्षी, प्रसन्न झाला व्योमकेशी वर माग म्हणितले. गौतम म्हणे सर्वेश्वरा तुवा देशील मजवरा, उद्धरावया सचराचरा ध्यावी गंगा भूमंडळासी. गौतमाचे विनंतीसी निरोप दिधला गंगेसी, घेऊन आला भूमंडळासी पापक्षालनार्थ मनुष्यांचे. ऐसी गंगा भागीरथी कवणा वर्णावया सामर्थ्य, याची कारणे श्री गुरुनाथ आले ऐक नामधारका. ऐशी गौतमी तटाक यात्रा श्री गुरु आपण आचरित, पुढे मागुती लोकानुग्रहार्थ आपण हिंडे पर्येसा. तटाक यात्रा करिता देख आले श्री गुरु मंजरिका, तेथे होता मुनी एक विख्यात माधवारण्य. सदा मानस पूजा त्यासी नरसिंह मूर्ती पर्येसी, देखता झाला श्री गुरुसी मानस मूर्ती जैसी देखे.
विस्मित होऊन मानसी नमिता झाला श्री गुरुमूर्तीसी स्तोत्र करी बहुवसी अतिभक्ती करुनिया या दिव्य पादद्वयमेव साक्षात् अधिष्ठितं देवनदी समीपे य उत्तरे तीरनिर्वासी रामो लक्ष्मीपतिस्त्वं निवसंस नित्यम् येणे परी श्री गुरुसी विनवी माधवारण्य हर्षी श्री गुरु म्हणती संतोषितया माधवारण्यासी अत्यंत मार्ग स्थिती मार्ग रूपम अत्यंत योगादधिकार तत्वं मार्गं च विचिन्वतो मे मार्गोदयं माधव दर्शयेते ऐसे श्री गुरु तयासी आश्वासोनी म्हणती हर्षी निज स्वरूप तयासी दाविते झाले परियेसा श्री गुरूंचे स्वरूप देखोनी संतोषी झाला तो मुनी विनवी तसे कर जोडूनी नाना परी स्तुती करी जय जया जगद्गुरु त्रयमूर्तीचा अवतारू लोकादिसती नरू परम पुरुषा जगज्योती तू तारक विश्वासी म्हणून भूमी अवतरलासी कृतार्थ केले आम्हासी दर्शन दिदले चरणा पुरे ऐसे परी श्री गुरुसी स्तुती करीतो तापसी संतोष होऊन अतिहर्षी आश्वासिती तया वेळी म्हणती श्री गुरु तयासी सिद्धी झाली तुझ्या मंत्रासी तुझ सद्गती भरवसी ब्रह्मलोक प्राप्त होय नित्य पूजा तू मानसी करीसी नृसिंह मूर्तीसी प्रत्यक्ष होईल पर्ययसी न करी संशय मनात ऐसे सांगून तयासी श्री गुरु निघाले पर्ययसी आले वासर ब्रह्मेश्वरासी गंगा तीर महाक्षेत्र तया गंगा तटाकात श्री गुरु समस्त शिष्यांसहित स्नान करिता गंगेत आला तेथे विप्रयेक कुक्षिव्यथा असे बहुत तटाकी असे लोळत उदरव्यथा अत्यंत त्यजू पाहे प्राण देखा पोट व्यथा बहुत्यासी नित्य करीतो उपवासासी भोजन केली या दुःख ऐसी प्राणांतिक होतसे या कारणे द्विजवर सदा करी फलाहार अन्नासी त्यासी असे वैर जेविता प्राण त्यजू पाहे पक्षमासा भोजन करी व्यथा उठे त्याचे उदरी ऐसा किती दिवसवरी कष्टत होता तो द्विज पूर्व दिवसी तया ग्रामी आला सण महानवमी जेविला मिष्टान्न मनोधर्मी मास एक पारणे केले भोजन केले अन्न बहुत त्याने पोट असे दुखत गंगा तिरी असे लोळत प्राण त्वरित त्यजो पाहे दुःख करी द्विज अपार म्हणे गंगेत त्यजेन शरीर नको आता संसार पाप रूपे वर्तत अन्न प्राण अन्न जीवन कवण असेल अन्नाविहीन अन्न वैरी झाले जाण मरण बरवे आता मज मनी निर्धार करोनी गंगा प्रवेश करीन म्हणूनी पोटी पाषाण बांधोनी गंगेमध्ये निघाला मनी स्मरे कर्पूर गौर उपजलो आपण भूमिभार केले नाही परोपकार अन्नदानादिक देखा न करी पुण्य इह जन्मात जन्मांतरी पूर्विशत पुण्यकाळ असे दिसत मग हे कष्ट भोगीत असे ग्रास हरितले ब्राह्मणाचे किंवा धेनु कपिलेचे घात केले विश्वासियाचे मग हे भोग भोगीत असे अपूर्ती पूजा ईश्वराची केली असेल निंदा गुरुची अवज्ञा केली माता पितयांची मग हे कष्ट भोगीत असे अथक पूर्वजन्मी आपण केले असेल द्विजाधिकारण अतिथी आली अन्न घाली अन्न वैश्वदेव समयासी अथवा मारिले भोवरांसी
अग्नी घातला रानासी, वेगळे सांडूनी जनक जननींचे. स्त्रिय सहित मी होतो, माता पिता त्यजोनिया, असो सुखे जेवुनिया. पूर्वज वापासोनियाम, मग हे कष्ट भोगीतसे. ऐसी पापे आठवीत, विप्र जातो गंगेत. तव देखिले श्री गुरुनाथे, म्हणती बोलावा ब्राह्मणासी. आणा आणा त्या ब्राह्मणासी, प्राण त्यजितो काय सुखेसी. आत्महत्या महादोषी, कुसो कवण कवणाचा. श्री गुरु वचन ऐकूनी, गेले शिष्य धावूनी. द्विजवराते काढून आणिले श्री गुरु सन्मुख. अनाथासी कल्पतरु, दुःखिष्ठासी कृपासागरु. पुसतसे श्री गुरु तया, दुःखिष्ट विप्रासी. श्री गुरु म्हणती तयासी, प्राण कागा त्यजू पाहसी. आत्महत्या महादोषी, काय वृत्तांत सांग आम्हा. विप्रमणे गायती राया, काय कराल पुसोनिया. उपजोनी जन्मवाया, भूमी भार जाहलो असे. मास पक्षा भोजन करीतो, उदर व्यथेने कष्टतो. साहू न शके प्राण देतो, काय सांगू स्वामिया. आपणासी अन्न वैरी असता, केवी वाचावे गुरुनाथा. शरीर सर्व अन्नगता, केवी वाचू जगद्गुरु. श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी, तुझी व्यथा गेली परियेसी. औषध असे आम्हा पासी, क्षण एक सांगू तुझा. संशय न धरी आता मनी, भिऊ नको अंतःकरणी. व्याधी गेली पळोनी, भोजन करी धणीवरी. श्री गुरु वचन ऐकूनी, स्थिर झाला अंतःकरणी. माथा ठेवूनी श्री गुरुचरणी, नमन केले तया वेळी. इतुकिया अवसरी, तया ग्रामींचा अधिकारी. विप्र एक अवधारी, आला गंगा स्नानासी. तव देखिले श्री गुरुसी, येऊनी लागला चरणांसी. नमन केले भक्तीसी, मनोवाक्काय कर्मे. आश्वासोनी तये वेळी, पुसती श्री गुरु स्तोम मौळी. कवण नाम कवण स्थळी, वास म्हणती तयासी. ऐकोनी श्री गुरुचे वचन, सांगतसे तो ब्राह्मण. गोत्र आपले कौंडिण्य, आपस्तंभ शाखेसी. नाम मज सायम देवासे, वासस्थळ आपले कडगंचीस. आलो असे उदरपूर्तीस, सेवा करीतो यवनांची. अधिकारपणे या ग्रामी, वसो संवत्सर ऐका स्वामी. धन्य धन्य झालो आम्ही, तुमचे दर्शन मात्रेसी. तू तारक विश्वासी, दर्शन दिदले आम्हासी. कृतार्थ झालो भरवसी, जन्मांतरीचे दोष गेले. तुझा अनुग्रह होय जासी, तरेल या भवार्णवासी. अप्रयत्ने आमासी, दर्शन दिदले स्वामिया. गंगा पापम शशितापम, दैन्यम कल्पतरुस्तथा. पापम तापम च दैन्यम च, अरे श्री गुरुदर्शनम. गंगा देखिताची पापे जाती, चंद्रदर्शने तापनासती. कल्पतरुची ऐसी गती, दैन्य वेगळा करी जाण. तैसे नवती तुमचे दर्शन गुण, पाप ताप दैन्य हरण. देखिले आजी तुमचे चरण, चतुर्वर्ग फल पावल. ऐशी स्तुती करूनी, पुनरपि लागला श्री गुरुचरणी. श्री जगद्गुरु आश्वासोनी, निरोप देती तया वेळी. श्री गुरु म्हणती तयासी, आमुचे वाक्य परियेसी. जठर व्यथा ब्राह्मणासी, प्राणत्याग करीतसे. उपशमन याचे व्याधीसी, सांगो औषध तुमासी. नेवरून या पुले मंदिरासी, भोजन करवी मिष्टान्न. अन्न जेविता याची व्यथा, व्याधी न राहे सर्वता. घेऊन जावे आता त्वरिता, क्षुधा क्रांत विप्रासे. ऐकून श्री गुरुचे वचन विनवीतसे, कर जोडून.
प्राणत्याग करिता भोजन या ब्राह्मणासी होत असे. जेविला कालमासे एका त्याचे त्याने प्राण जातो ऐका. अन्न देता आमासी देखा ब्रह्महत्या त्वरित घडेल. श्री गुरु म्हणती सायं देवासी आम्ही औषधी देतो यासी. अपुपान्न माशेसी क्षीर मिश्रित परमान्न. अन्न जेविता त्वरितेसी व्याधी जाईल परियेसी. संशय न धरी तू मानसी त्वरित न्यावे गृहासी. अंगीकारोनी तया वेळी माथा ठेवी चरण कमळी. विनवी तसे करुणा बहाळी यावे स्वामी भिक्षेसी. अंगीकारोनी श्री गुरुनाथ निरोप देती हो का त्वरित. सिद्ध म्हणे ऐक मात नामधारक शिष्योत्तमा. आम्ही होतो तये वेळी समवेत शिष्या सकळी. जठर व्यथेचा विप्रजवळी श्री गुरु गेले भिक्षेसी. विचित्र झाले त्याचे घरी पूजा केली परोपरी. पतिव्रता त्याची नारी झाखाई म्हणजे परियेसा. पूजा करीती श्री गुरुसी षोडशोपचारे परियेसी. तेणेची रीती आम्हासी शिष्या सकळी का वंदिले. श्री गुरु पूजा विधान विचित्र केले अतिगहन. मंडळ केले रक्तवर्ण एकेकासी पृथक पृथक. पद्मरसुनी अष्टदळी नाना परिचय रंगमाळी. पंचवर्ण चित्रमाळी रचिली ती परियेसा. चित्रासन श्री गुरुसी तेणेची परी सकळिकांसी. मंडळार्चन विधीसी करीती पुष्पगंधाक्षता. संकल्पोनी विधीसी नमन केले अष्टांगेसी. माथा ठेवून चरणी न्यासी पाद सर्व ही अष्टांगी. षोडशोपचार विधीसी पंचामृतादि परियेसी. रुद्रसूक्त मंत्रेसी चरण स्नापिले तय वेळी. श्री गुरुचरणी अतिहर्षी पूजा करीत षोडशी. तया विप्रा ज्ञान कैसी चरण तीर्थ धरिता झाला. तया चरण तीर्थासी पूजा करीत भक्तीसी. गीत वाद्य आनंदेसी करी आरती निरंजन. अनुक्रमे श्री गुरु पूजा करिता झाला विधी पूजा. पुनरपि षोडशोपचारे पूजा करीतसे भक्तीने. अक्षयवाणी आरती श्री गुरुसी ओवाळीती. मंत्रघोष अतिभक्ती पुष्पांजली करिता झाला. अनेक परी गायन करी नमन करी प्रीती करी. पतिव्रता सेनारी पूजा करीती उभय वर्ग. ऐसे परी श्री गुरुसी पूजा केली परियेसी. तेणेची विधी शिष्यांसी आम्हा समस्तांसी वंदिले. संतोषोनी श्री गुरुमूर्ती वर देती अति प्रीती. तुझी संतती होईल ख्याती गुरु भक्ती वंशोवंशी. तू जाणसी गुरुचा वास अभिवृद्धी होय वंशोवंश. पुत्र पौत्री नांदाल हर्षी गुरु भक्ती येणे परी. ऐसे बोलोनी द्विजासी आशीर्वचन देती अतिहर्षी. नमन करुणी श्री गुरुसी ठाय घातले तये वेळी. नाना परिचय पक्वान्न अपुपादी माशान्न. अष्टविध परमान्न शर्करा सहित निवेदिले. शाक पाक नाना परी वाढताती सविस्तारी. भोजन करीती प्रीती करी श्री गुरुमूर्ती परियेसा. जठर व्यथेच्या ब्राह्मणे भोजन केले परिपूर्ण. व्याधी गेली तत्क्षण श्री गुरुचे कृपा दृष्टीने. परिसदागता लोहासी सुवर्ण होय परियेसी. दर्शन होता श्री गुरुसी व्याधी कैंची सांग मज. उदय जाहलिया दिनकरासी संहार होतो अंधकारासी. श्री गुरु कृपा होय जासी दैन्य कैंचे तया घरी. ऐसे परी श्री गुरुनाथे भोजन केले शिष्या सहित. आनंद झाला तेथे बहुत विस्मय करीती सकळई जन. अभिनव करीती सकळ जन द्विजासी वैरी होते अन्न. औषध झाले तेची अन्न
व्याधी गेली म्हणताती. सिद्ध म्हणे नामधारकास श्री गुरु कृपा होय जास. जन्मांतरीच जाती दोष व्याधी कैंची त्याचे देही. गंगाधराचा नंदन सरस्वती सांगे विस्तारून. गुरुचरित्र कामधेनु ऐका श्रोते एकचित्ते. जे ऐकती भक्तीने व्याधी नसती त्यांचे भुवना. अखिल सौख्य पावती जाणा. सत्यम सत्यम पुनः सत्यम. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे करंजनगराभिगमनं तथा विप्रोदरं व्यथानिरसनं नाम त्रयोदशोऽध्यायः. श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु. ओवी संख्या 159. यथार्थ श्री गुरुचरित्र. करंजनगरीत आगमन, रत्नाई भगिनीला उपदेश, गौतमी उद्भव कथानक, सायमदेवाची भेट, विप्राची जठर व्यथा नष्ट. नाम अध्याय 13. नामधारक सरस्वतीने सिद्ध मुनींच्या चरणावर मस्तक ठेवले व दोन्ही हात जोडून विनवणी करू लागला व म्हणाला, हे जय जया सिद्धमुनी, या भवसागरातून तू मला तारलेस. तू मला विस्तार करून ब्रह्मज्ञान सांगितले, त्यामुळे माझे मन स्थिर झाले. जसजसे गुरुचरित्राचे कथामृत मी प्राशन करीत आहे तसतशी तृषा अधिकाधिक वाढत आहे. मला महाराजांचे पुढील चरित्र ऐकण्याची अतीव इच्छा आहे. ती तृषा भागविण्यासाठी हे स्वामी तू समर्थ आहेस. गुरुचरित्र हे कामधेनू आहे. तुम्ही गुरुचरित्र विस्तारून सांगितले तरी माझे मन भरले नाही. आणखी कथानक ऐकण्यासाठी माझे मन आसूसलेले आहे. जसे भुकेने व्याकुळ झालेले वासरू गवताची गंजी पाहून मनोमन आनंदून जाते व तेथून त्याला त्याचा पाय काढवत नाही. एखाद्याला जो ताकाचीही स्वप्नात अपेक्षा करू शकत नाही, त्याला दुधाने भरलेले भांडे मिळाले तर तो ती जागा सोडून जात नाही. तसा मी एक अज्ञानी आहे. गुरूंचे निजरूप पाहावयास मिळाले. या अज्ञान तिमिर रजनीला तूच ज्योती स्वरूप केलेस. गुरुचे निज स्वरूप आम्हाला तू दाखविलेस. तुझे उपकार अनंत आहेत. जणू आम्हाला कल्पवृक्षच प्राप्त झाला आहे असे वाटते. एखाद्याने चिंतामणी दान दिला तर त्याच्या उपकाराची पृथ्वीवर तुलना नाही. कृपामूर्ती सिद्धांनी अमुक एक दिले नाही असे मी ऐकले नाही. तुझ्या उपकाराची उतराई मी जन्मोजन्मी फेडू शकत नाही असे म्हणून सद्गतीत अंतःकरणाने महाराजांच्या चरणी लागला व म्हणाला, हे स्वामी, आपण मला धर्म अर्थ सांगितला, त्यामुळे निजस्वरूपाला मला लोभ उत्पन्न झाला. गुरु महाराजांची निरंतर सेवा करीत राहावे अशी मनोमन इच्छा उत्पन्न झाली आहे. प्रयागला असताना माधव सरस्वतीला दीक्षा दिली ते तुम्ही सांगितले आहे. आता पुढे काय घडले ते सांगावे. तेव्हा सिद्ध मुनी म्हणाला, हे शिष्या, तू धन्य आहेस. तुला गुरुचरण लाभले. संसार तारून नेणारा भवसागर पार करून देणाऱ्या गुरुचा भाव तू ओळखलास. म्हणूनच तू भक्तिभावाने कथा चरित्र सांगण्याची विनंती करतो आहेस. तुझा प्रश्न ऐकून माझ्या मनाला अतिशय संतोष झाला आहे. आता मी तुला गुरुचरित्र विस्तार करून सांगतो, ते तू नीट लक्ष देऊन ऐक. करंजनगरीत आगमन व श्रीपाद अवताराचे दर्शन. माधव सरस्वतीला उपदेश देऊन महाराज प्रयाग क्षेत्रीच काही दिवस मुक्कामाला राहिले. तेथे असताना महाराजांची ख्याती पसरली. त्यांचा महिमा जिकडे तिकडे गायला जाऊ लागला. तेथे त्यांना अनेक शिष्य मिळाले. त्यांनी त्यांचा अनुग्रह घेतला. त्यात माधव सरस्वती हाच पट्ट शिष्य होता. त्यांच्या सर्व शिष्यांचा येथे उल्लेख केल्यास फार विस्तार होईल, म्हणून त्यांच्या 7 मुख्य शिष्यांची नावे सांगतो. बाळ सरस्वती, कृष्ण सरस्वती, उपेंद्र सरस्वती,
माधव सरस्वती, सदानंद सरस्वती व ज्ञानज्योती सरस्वती हे 6 व मी स्वतः अर्थात सिद्धमुनी असे 7 मुख्य शिष्य होते. त्यांच्याशिवाय अनेक विद्वानाहून विद्वान श्रेष्ठ शिष्य होते. त्या सर्व शिष्यांसमवेत ते दक्षिण भारत यात्रेकरिता निघाले. सर्व क्षेत्रांना पावन करीत करीत पुन्हा कारंजा नगराला येऊन पोहोचले. त्यांनी आईवडिलांची भेट घेतली. त्यांना पाहून माता पित्यांना फार आनंद झाला. ते त्याच्या चरणी लागले. तसेच 4 बंधू व भगिनी त्यांना भेटावयास आले. गुरुमूर्तींना पाहून नगरीच्या लोकांना अत्यंत आनंद झाला. ते महाराजांची पूजा करू लागले. घरोघरी महाराजांना भिक्षेकरिता आमंत्रण येऊ लागले. महाराजांनी अनेक रूपे धारण करून सर्व घरी पूजा घेतली. सर्वांना आश्चर्य वाटले. ते म्हणाले, हा परमात्मा आहे. हा प्रत्यक्ष विष्णूचा अवतार आहे. नररूपात यती रूप धारण करून तो आला आहे. त्याला जे लोक नर म्हणतील ते नरकात जातील. ब्रह्मा विष्णू महेश्वरांनी भक्तांचा उद्धार करण्याकरिता हा जन्म घेतला. अशा प्रकारे जनक जननी समजून मोठ्या भक्तिभावाने गुरु महाराजांची पूजा करीत. तेव्हा महाराजांनी मातेला पूर्वजन्मेची आठवण दिली व श्रीपाद श्रीवल्लभ अवताराचे दर्शन दिले. हे रूप पाहून मातेने चरणावर मस्तक ठेवले. ती आपल्या पतीला म्हणाली, हे स्वामी, माझ्या चंद्रमौळीचा सत्य संकल्प माझी प्रदोष पूजा फळास आली. मला विश्ववंद्य पुत्र व्हावा म्हणून श्रीपाद स्वामींची मी पूजा केली होती, आराधना केली होती. त्यात श्रीपाद स्वामींचे मी मनोभावाने पूजन केले होते. आपल्या जन्माचे सार्थक झाले, कल्याण झाले असे म्हणून माता पित्यांनी महाराजांना नमस्कार केला व हात जोडून म्हणाले, हे जगन्नाथा, आमचा या भवसागरातून उद्धार करावा. तेव्हा गुरु महाराज म्हणाले, एखादा पुत्र संन्यासी झाला तर 42 कुळांचा उद्धार होतो. त्यांना शाश्वत ब्रह्मलोकात अभयपद प्राप्त होते. त्यांच्या कुळात ज्यांचा जन्म होतो त्यांना देखील ब्रह्मपद प्राप्त होते. पूर्वी नरकात असलेल्यांना देखील शाश्वत ब्रह्मपद प्राप्त होते. त्यांच्या पितृसंततीला यमाचे भय नाही. त्याला शाश्वत व अचल ब्रह्मपद मिळते. त्याच्या कुळात कोणी उपजतील त्यांनाही ब्रह्मपद मिळते. म्हणून आम्ही संन्यासाश्रम घेतला. तुम्हाला यमाचे भय नाही. तुम्हाला ब्रह्मपद प्राप्त होणार याबद्दल खात्री ठेवा. तुमचे पुत्र शतायुषी होतील. त्यांच्या घरी अष्टैश्वर्य नांदत राहील याबद्दल खात्री ठेवा. त्यांचे पुत्र पौत्र तुम्ही पाहाल. तुमच्या डोळ्यांनी तुमच्या मुलाबाळाचे ऐश्वर पाहाल. अंतकाळी काशी क्षेत्री जाल. काशी क्षेत्र हे मुक्ती क्षेत्र आहे. याला वेदशास्त्राचा आधार आहे. याबाबत तुम्ही थोडीसुद्धा काळजी करू नका. रत्नाई भगिनीला उपदेश. त्यांची रत्नाई नामक भगिनी गुरु महाराजांना म्हणाली, हे स्वामी, मला संसाररूपी भवसागरातून तारा. या मायाजाळाचा मला वीट आला आहे. संसाररूपी विविध तापाला मी फार भीते. मला या मायाजाळातून मुक्त करा. मी तपश्चर्याला निघून जाते. हे तिचे वचन ऐकून श्री गुरुदेवांनी तिला सांगितले, स्त्रियांना पतिसेवेचे आचरण करणे हेच तप आहे. या मार्गानेच त्या भवसमुद्राच्या पैलतीराला पार करतात. जसा अंतःकरणी भाव असेल तसे फळ मिळेल. भवसमुद्र पार करण्याकरिता स्त्रियांना पती हे एकच साधन आहे. मनाचा निर्धार करून पतीला शिवमुनी समजून पूजा केल्यास स्त्रियांचा उद्धार होतो. हे वेदपुराणात सांगितले आहे. तुझे मन नाराज होऊ देऊ नको, तुलाही मुक्ती मिळेल. हे गुरु महाराजांचे वचन ऐकून तिने महाराजांना विनंती केली व म्हणाली, हे गुरुदेवा, मला ब्रह्मज्ञान सांगावे. तुम्ही भविष्य जाणता. तुम्हाला भूतकाळ माहीत आहे. तेव्हा माझे प्रारब्ध कसे आहे त्याबद्दल मला समजावून सांगावे. तेव्हा गुरु महाराज म्हणाले, तुझी तप करण्याची इच्छा आहे.
तुझ्या पूर्वजन्मी पापाचा संचय झालेला आहे, त्याचा भोग तुला भोगणे आहे. तू तुझ्या पूर्वजन्मी गायीला लाथाडलेस, शेजारी स्त्री पुरुषात भांडण तंटे लावलेस. या तुझ्या दोषामुळे अनेक बाधा आहेत. तू गायत्रीला लाथडल्यामुळे तुझ्या सर्वांगावर कुष्ठ होईल. नवरा बायकोत भांडण लावल्यामुळे तुझा पती तपासाठी निघून जाईल, तुला सोडून जाईल. असे तुझे पूर्वकर्म आहे. ही महाराजांची वाणी ऐकून तिला अत्यंत दुःख झाले. सद्गतीत होऊन गुरु महाराजांच्या चरणावर लोळण घेतले व माझा उद्धार करा म्हणून विनवणी करू लागले. तेव्हा श्री गुरु म्हणाले, हे बाळे, तुम्ही काही काळ सुखात नांदाल. उतार वयात तुझा पती संन्यास घेईल. त्यानंतर तुझ्या शरीरात कुष्ठरोग होईल. तारुण्यात संसार सुखाचा उपभोग घेऊन मगच तुला व्याधी होतील. तुला कुष्ठरोग होईल तेव्हा तुझी आमची भेट होईल. तेव्हा तुझ्या पापाचे दहन होईल. भीमा तीराच्या दक्षिण दिशेला पापविनाशी तीर्थक्षेत्र आहे. तुला ही अवस्था प्राप्त झाल्यावर या तीर्थक्षेत्रावर यावे, मग तुला गती प्राप्त होईल. या पृथ्वी तलावर अति समर्थ असे गाणगापूर क्षेत्र आहे. तेथील अमरजा संगम प्रसिद्ध आहे. तेथे तुला गती मिळेल. गौतमी उद्भव कथानक असे सांगून श्री गुरु महाराज दक्षिण दिशेला प्रयाण करीत झाले. तीर्थक्षेत्र पाहत पाहत ते त्र्यंबक क्षेत्री आले. त्यानंतर शिष्यांसमवेत गुरुमूर्ती नाशिक क्षेत्री आले. तेथे गौतमी उद्भव ख्याती प्रसिद्ध आहे. हे कथानक पुराणात दिले आहे. तेथील तीर्थमहिमा सांगितला तर फार विस्तार होईल, म्हणून संक्षिप्त रूपाने तुला समजावून सांगतो. गौतमीची अर्थात गोदावरीची महिमा अपार आहे. ब्रह्मांडाबाहेर त्याला वेष्टून असलेले उदक तीर्थक्षेत्र हेच तिचे उगमस्थान आहे. जेव्हा शंकराने गंगा आपटल्या जटांमध्ये बद्ध करून ठेवली, तेव्हा समस्त ऋषीश्वरांनी एक उपाययोजना केली. ब्रह्म ऋषी गौतम हा महान तपस्वी होता. त्याने शेतात धान पेरले होते. ते शेत त्याचे अनुष्ठान स्थानाजवळच होते. पूर्वी सर्व मुनिजन नेहमी त्या शेतात भात पिकवित असत. त्यांच्याजवळ महापुण्य पुरुषांचे मंत्रबळ होते. समस्त ऋषीजनांनी मिळून आपसात विचार विनिमय केला. गौतम ऋषी महामुनी असून सर्वेश्वराचा मुख्य दास आहे. शंकराने गंगेला आपल्या जटेत बांधून ठेवले आहे. त्यांना संकटात आणले तर गंगा आपल्याला पृथ्वीवर आणता येईल असा त्यांनी विचार केला. अजन्म ब्रह्मचर्याने राहणाऱ्या मुनीश्वरांना कोटी वर्ष तपश्चर्या केल्याने जी गती प्राप्त होते, ती गती गोदावरीचे स्नान केल्याने प्राप्त होते. म्हणून गोदावरीला एनकेन प्रकारे पृथ्वी तळावर आणावे म्हणून समस्त ऋषीजनांनी प्रयत्न केला. पुष्कळ विचारांती त्यांनी एक कट रचला. त्यांनी मंत्रबळाने दुर्वेची सवत्सक गाय तयार करून गौतम ऋषीच्या शेतातील भात खाण्यासाठी तिला पाठविले. गौतम ऋषी अनुष्ठानाला बसले होते. त्यांनी त्या गायीला शेताकडे येताना पाहिले, तेव्हा तिला हाकलण्यासाठी पवित्र केलेला दर्भ सोडला. तोच दर्भ शस्त्र झाले व वज्रास्त्राप्रमाणे त्या धेनूला लागले. तत्काळ ती गाय गतप्राण झाली. गौतम ऋषींच्या हातून गोहत्या घडली. समस्त ऋषीजनांनी मिळून त्यांना प्रायश्चित्त दिले व म्हणाले, तुम्ही गंगा पृथ्वीवर आणल्याशिवाय तुम्हाला या गोहत्येच्या पापापासून मुक्ती मिळणार नाही. तेव्हा गौतम ऋषींनी सहस्त्र वर्षे तपश्चर्या केली व व्योमकेशीला शंकराला प्रसन्न करून घेतले. शंकराने प्रसन्न होऊन वर मागण्यास सांगितले. गौतम ऋषी म्हणाले, हे सर्वेश्वरा, तुम्ही मला वर देता समस्त जनांचा उद्धार करण्यासाठी पृथ्वीवर गंगा पाठवावी. ही गौतमाची विनंती ऐकून शंकराने गंगेला निरोप दिला. मनुष्याचे पाप क्षालन करण्याकरिता गंगेला पृथ्वीवर घेऊन आला. अशी गंगा भागीरथीची कथा वर्णन करावयास कोण समर्थ आहे. माधवारण्याला स्वामींचे निजस्वरूप दर्शन.
अशा या पुण्यक्षेत्री गुरु महाराज आले. गोदावरीच्या तीराची यात्रा व प्रदक्षिणा करीत महाराज तेथे आले. लोकांना अनुग्रह करण्याकरिता महाराज तीर्थयात्रा करीत असत. अशी गोदावरी तीराची प्रदक्षिणा करीत करीत श्री गुरु महाराज मंजरिकेला आले. तेथे माधवारण्य नावाचा प्रख्यात मुनी होता. तो मानस पूजा करीत असे. तो नृसिंहाचा सेवक होता. श्री गुरूंना पाहताच त्यांचीच मानसमूर्ती दृष्टीस आली. आश्चर्यचकित होऊन तो मुनी महाराजांना नमन करिता झाला. मोठ्या भक्तिभावाने त्याने स्तोत्र रचना केली, ज्याचे दिव्य चरण द्वय गोदावरीच्या सन्निहित प्रत्यक्ष स्थित आहेत. असा जो त्या नदीच्या उत्तर तीरावरील स्थानात नेहमी वास करणारा राम नामक लक्ष्मीपती तो तूच आहेस. याप्रमाणे माधवारण्याने गुरु महाराजांची स्तुती केली. तेव्हा त्यांना फार संतोष झाला. ते त्याला म्हणाले, हे माधवा, योगातील संहती मार्ग, सृष्टी मार्ग व स्थिती मार्ग यापैकी अंत्य जो स्थिती मार्ग तद्रूप अधिक तत्व आत्यंतिक उपायांनी शोधित असलेल्या तुला माझा खरा अभ्युदयकारी मार्ग दाखवितो. अशा प्रकारे त्याला उपदेश करून महाराजांनी आपले निज स्वरूप त्याला दाखविले. श्री गुरूंचे स्वरूप पाहून त्या मुनीला फार संतोष झाला. दोन्ही हात जोडून विनवणी करू लागला व नाना प्रकारे त्यांची स्तुती करू लागला. तो म्हणाला, हे जय जगदीशा, जगद्गुरुराया, तू त्रिमूर्तीचा अवतार आहेस. सर्व सामान्य जणांना तू मनुष्य रूपात दिसतोस, परंतु तू दुसरा तिसरा कोणी नसून जगाचा पालन करता आहेस. तू जगाला दुष्टांपासून, वाईट गोष्टींपासून तारण्यासाठीच या पृथ्वी तलावर अवतार घेतला आहेस. तुम्ही मला आपले चरण दर्शन दिले, त्यामुळेच मी धन्य झालो. मला आपण कृतार्थ केले. अशा प्रकारे त्या मुनीने महाराजांची अनन्य भावे स्तुती केली. तेव्हा महाराजांना अत्यंत संतोष झाला. त्याला आश्वासून महाराज म्हणाले, तुझ्या मंत्राला सिद्धी प्राप्त झाली आहे. तुला सद्गती प्राप्त होईल. तुला ब्रह्मलोक प्राप्त होईल. तू नृसिंह मूर्तीची रोज नित्यनेमाने मानसपूजा करतोस. तुला त्याचे साक्षात दर्शन होईल. याबाबत तू काळजी करू नकोस. असे माधवारण्य मुनीला सांगून महाराज पुढे तीर्थयात्रेला निघाले. विप्राची पोटदुखी, स्वामींचे सांत्वन. गंगा तीरावर वासर ब्रह्मेश्वर नावाचे महाक्षेत्र आहे. तेथे महाराज येऊन पोहोचले. त्या गंगा तटाकात श्री गुरुदेव शिष्यांसमवेत स्नान करीत होते. त्यावेळी तेथे एक विप्र येऊन पोहोचला. पोट दुखी असल्यामुळे त्याला अत्यंत वेदना होत होत्या. पोटात दुखत असल्यामुळे गंगा तीरावर तो अक्षरशः लोळण घेत होता. त्याला इतक्या वेदना होत होत्या की गंगेत आपले प्राण द्यावे असा विचार त्याच्या मनात आला. भोजन केल्यावर त्याला वेदना सुरू होत असत, म्हणून तो भोजन करण्याचे टाळत असे. तो नित्य उपवास करीत असे. तो सदा फलाहार करीत असे. अन्नाशी त्याचे वैर होते. जेवण केल्याबरोबर त्याला प्राणांतिक वेदना होत असत. महिना 15 दिवसांनी तो भोजन करीत असे. अशा प्रकारे भोजन झाले की पोटदुखी उमळून येई, अशा तऱ्हेने तो विप्र दिवस कंठित होता. अगोदरच्या दिवशी नवरात्रातील नवमीचा सण होता. त्या दिवशी त्याने मनसोक्त मिष्टान्न भोजन केले. त्यामुळे त्याच्या पोटात आत्यंतिक वेदना होऊ लागल्या. त्याला अतिशय दुःख झाले. तो स्वतःशीच विचार करू लागला व म्हणाला, मला या संसाराचा आता वीट आला आहे. मी आपले शरीर गंगेत समर्पण करतो. अन्न हे प्राण आहे. अन्न हे जीवन आहे. अन्नाशिवाय कोणी जिवंत राहिला आहे काय? मी असा दुर्दैवी आहे की माझे अन्नाशीच वैर आहे. तेव्हा आता मरण पत्करलेले बरे, असा मनाशी निर्धार करून पोटाला एक मोठा दगड बांधून गंगेमध्ये निघाला. मनोमन कर्पूर गौरांचे स्मरण केले.
मी या भूमीला भार होऊन बसलो आहे. मी परोपकार केला नाही, मी अन्नदान केले नाही. या जन्मात माझ्या हातून एकही पुण्यकर्म घडले नाही. जन्मांतरी 100 कर्मफळांमुळे मला हे कष्ट भोगावे लागत आहे. मी विप्राच्या तोंडचा घास हिरावून घेतला तर नाही ना? कपिला गायीच्या तोंडचा घास हिरावून घेतला असेल काय? विश्वासातील लोकांचा घात केला म्हणून तर हे भोग भोगावे लागत नाही. ईश्वराची पूजा अपूर्ण राहिली काय? गुरु महाराजांची निंदा केली की माता पित्यांचा आज्ञाभंग केला? पूर्वजन्मी द्विजांचा धिक्कार केला की वैश्वदेव समयी आलेल्या अतिथीला अन्न घातले नाही? वधूवरांचा जीव घेतला काय? अग्नी रानात टाकला काय? जनक जननीला वेगळे टाकून मी स्त्रीबरोबर होतो. माता पित्यांना दुःखात टाकून मी सुख भोगले. या माझ्या पूर्वकर्मामुळे मला हे कष्ट भोगावे लागत आहेत. अशा प्रकारे आपल्या पापांचा विचार करीत तो विप्र गंगेत प्रवेश करू लागला. तेव्हा गुरु महाराजांनी त्याला पाहिले व त्या ब्राह्मणास बोलावण्यास सांगितले. ते म्हणाले, पहा, तो ब्राह्मण जीव द्यायला निघालेला दिसतो. आत्महत्या हे महापाप आहे. तो कोण आहे? तो इतका जीवावर उदार का झाला ते पहा आणि त्याला माझ्याकडे घेऊन या. गुरु महाराजांचे हे वचन ऐकून शिष्य धावत गेले व त्या द्विजाला नदीतून काढून महाराजांसमोर आणून उभे केले. अनाथांचा कल्पतरू, दुःखित जीवांचा कृपासागर असे ते गुरु महाराज त्या दुःखित जीवाला म्हणाले, अरे वेड्या, तू आपला प्राण का देत आहेस? आत्महत्येसारखे महापाप नाही असे काय झाले की ज्यामुळे तुला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले? मला ते नीट सांग. तेव्हा तो विप्र म्हणाला, हे यतिराया, मला माझा पूर्व इतिहास विचारून काय करणार? या भूमीवर जन्म घेऊन मी भार होऊन बसलो आहे. महिना 15 दिवसांनी मी भोजन करतो. मी पोटदुखीने सतत व्यथेत असतो. ही व्यथा मला आता असह्य झाली आहे. आता तुम्हाला काय नि कसे सांगू? मला जगणे असह्य झाले आहे. श्री गुरु महाराज त्या ब्राह्मणाला म्हणाले, हे विप्रा, तुझ्या रोगावर माझ्याजवळ औषध आहे. तुझी व्यथा गेलीच म्हणून समज. तुला आताच मी सांगतो, मनात कोणतीही शंका ठेवू नकोस. आपल्या अंतःकरणात भीती ठेवू नकोस. पोटभर जेवण केल्याबरोबर तुझी व्याधी नष्ट होईल. हे गुरूंचे वचन ऐकून त्याला मोठा धीर आला. श्री गुरुचरणावर मस्तक ठेवून त्याने नमन केले. सायमदेवाची भेट व भोजनाचे आमंत्रण. इतक्यात एक ब्राह्मण, त्या गावचा अधिकारी, तेथे गंगा स्नान करण्याकरिता आला. तेव्हा त्याने गुरुदेवांना पाहिले. तसाच तो जवळ आला व त्यांच्या चरणावर मस्तक ठेविता झाला. काया वाचा मनाने मोठी भक्ती करू लागला. तेव्हा महाराजांनी त्याला विचारले, हे विप्रा, तू कोठून आलास? तुझे नाव काय? तू कोठे राहतोस? तेव्हा तो विप्र म्हणाला, माझे गोत्र कौंडिण्य असून आपस्तंभ शाखा आहे. माझे नाव सायम देव आहे. माझे राहण्याचे ठिकाण कडगंची आहे. पोट भरण्याकरिता मी यवन राजाची सेवा करतो. या गावचा अधिकारी म्हणून मी येथे आलो असून 1 वर्षापासून येथे आहे. तुमच्या दर्शनाने मी धन्य झालो. तू विश्वाचा तारक आहेस. तू आम्हाला दर्शन दिले. मी कृतार्थ झालो. माझे जन्मांतरीचे दोष गेलेत. तुझा कृपा प्रसाद ज्याला मिळेल तो भवसमुद्र तरून जाईल. आम्हाला तू विनासायास दर्शन दिलेस. मी धन्य झालो. ज्याप्रमाणे गंगेचे दर्शन होताच पाप नष्ट होते, चंद्रदर्शनाने ताप नष्ट होतात, दैन्या वेगळे करतात, कल्पतरू पावन होतात,
त्याप्रमाणे आपले दर्शन झाल्यामुळे पाप ताप दैन्यापासून निवारण होते. आपले चरण दर्शन झाल्यामुळे चारही पुरुषार्थ प्राप्त होतात. अशा प्रकारे गुरु महाराजांची सायमदेवाने स्तुती केली व पुन्हा त्यांच्या चरणावर मस्तक ठेवले. तेव्हा जगद्गुरूंनी त्याला आशीर्वाद दिला. श्री गुरु महाराज म्हणाले, या ब्राह्मणाला जठर व्यथा आहे, त्यामुळे तो आत्महत्या करायला निघाला होता. मी त्याला वचन दिले आहे. त्याचा रोगावर एक उपाय आहे, त्याच्यावरचे मी तुला औषध सांगतो. मिष्टान्न भोजन केल्यावर त्याची व्यथा पूर्णपणे नष्ट होईल. तेव्हा तू ब्राह्मणाला आपल्या घरी नेऊन मिष्टान्न भोजन द्यावे. त्याला आपल्या घरी त्वरित घेऊन जा, तो फार भुकेला आहे. तेव्हा सायमदेव म्हणाला, ए गुरुराया, या ब्राह्मणाला भोजन केल्याबरोबर त्याला मरण होईल. त्याने महिनाभराने जेवण केले आहे, त्यामुळे मी त्याला अन्न दिल्यास मला ब्रह्महत्या घडेल. तेव्हा गुरु महाराज म्हणाले, तू घाबरू नकोस, मी त्याला औषध देतो. उडदाचे वडे, अनारसे व दुधाची खीर इत्यादी क्षीरमिश्रित परमान्न त्याने सेवन केल्याबरोबर त्याची व्यथा नष्ट होईल. तू याबद्दल शंका घेऊ नकोस व त्याला घरी घेऊन जा. तेव्हा सायमदेवाने त्यांच्या चरणावर माथा ठेवला व कळवळून म्हणाला, महाराज, आपण देखील माझ्या घरी भिक्षा घेण्यासाठी यावे. हे त्याचे म्हणणे महाराजांनी मान्य केले व त्याला निरोप दिला. स्वामींची षोडशोपचारे पूजा. सिद्धमुनी म्हणाले, हे नामधारका शिष्योत्तमा, त्यावेळी आम्ही तेथेच होतो. सर्व शिष्यांसमवेत महाराज सायमदेवाकडे भिक्षेकरिता गेले. सोबत जठर व्यथेचा विप्र होता. त्या सायमदेवाच्या घरी विचित्र घटना घडली. त्याची जाखाई नावाची पत्नी होती. ती पतिव्रता स्त्री होती. गुरु महाराजांची मनोभावे तिने पूजा केली. महाराजांची षोडशोपचारांनी पूजा केली. तसेच आम्हा सर्व शिष्य मंडळींची देखील पूजा केली. त्यांचे गुरुपूजा विधान मोठे विचित्र आहे. त्या सायमदेवाच्या पत्नीने प्रत्येकासमोर वेगवेगळे रक्तवर्ण मंडळ तयार केले. 8 पाकळ्यांचे कमळ तयार केले. नाना प्रकारच्या रांगोळ्या काढल्या. पंचरंगी चित्रमाला काढल्या. श्री गुरूंसाठी चित्रविचित्र आसन तयार केले. त्याचप्रमाणे सर्व शिष्य मंडळींकरिता आसन तयार केले. गंधपुष्पाक्षतांनी मनोभावे पूजन केले. विधिवत संकल्प करून साष्टांग नमस्कार केला. गुरुचरणावर माथा ठेवला. श्री गुरूंचे पाय आपल्या सर्वांगावरून फिरविले. षोडशोपचार विधी करून पंचामृतादींनी रुद्रसूक्त मंत्र म्हणून महाराजांच्या चरणावर अभिषेक केला. श्री गुरुचरणाचे त्याने अतिहर्षाने पूजन केले व महाराजांचे चरणतीर्थ गोळा केले. त्या चरणतीर्थाची पूजा केली. गीतवाद्यांच्या गजरात मोठ्या आनंदाने आरती केली. अनुक्रमाने विधियुक्त रीतीने गुरुपूजा करू लागला. पुन्हा षोडशोपचाराने पूजा केली. अक्षयवाणे श्री गुरूंना आरती ओवाळू लागले. मंत्रघोष मोठ्या भक्तिभावाने करू लागला. नंतर मंत्रपुष्पांजली केली. अनेक तऱ्हेचे गायन करून गुरु महाराजांना प्रसन्न केले. मोठ्या प्रेमभावाने नमन केले. जाखाई पतिव्रता होती. सायमदेवाबरोबर तिनेही महाराजांची पूजा केली. अशा प्रकारे गुरु महाराजांची पूजा केल्यावर आम्हा सर्व शिष्यांची पूजा केली. गुरु महाराजांना फार संतोष झाला व त्याला वर दिला. ते म्हणाले, तुझ्या संततीचा जगात नाव लौकिक होईल. तुझ्या घराण्यात वंशोवंशी गुरुभक्ती करतील. तू गुरुसेवेची रीत बरोबर जाणतोस. तुझा वंश उत्तरोत्तर फुलेल व तो नाव लौकिकास येईल. पुत्रपौत्रांबरोबर तुम्ही सुखात राहाल. तुमच्या गुरुभक्तीवर मी प्रसन्न झालो आहे. अशा प्रकारे बोलून महाराजांनी मोठ्या हर्षाने त्यांना आशीर्वाद दिला. विप्राची जठर व्यथा नष्ट. सायमदेवाने गुरुदेवांना पुन्हा नमन करून भोजनाच्या व्यवस्थेस लागला. पाने मांडली.
त्याने निरनिराळ्या प्रकारचे पक्वान्न केले होते. अपूप तसेच उडदाचे पदार्थ तसेच 8 प्रकारचे पदार्थ तयार केले होते. ते सर्वांना यथेच्छ खाऊ घातले. त्या सर्व मंडळींबरोबर त्या जठर व्यथेच्या ब्राह्मणानेही परिपूर्ण भोजन केले. गुरु महाराजांची कृपादृष्टी झाल्यामुळे त्याचे भोजन झाल्याबरोबर त्याची व्याधी तत्काळ नष्ट झाली. ज्याप्रमाणे सूर्योदय झाल्याबरोबर अंधकार नष्ट होतो, त्याचप्रमाणे त्या विप्राला गुरु महाराजांचे दर्शन झाल्याबरोबर त्याची जठर व्यथा नष्ट झाली. ज्याप्रमाणे लोखंडाला परीस लावल्याबरोबर त्याचे सोने होते, त्याचप्रमाणे गुरु महाराजांचे दर्शन झाल्याबरोबर त्याची व्याधी नाहीशी झाली. ज्यांच्यावर गुरुची कृपा झाली त्यांच्या घरचे सर्व दैन्य नष्ट होते. अशा प्रकारे गुरुनाथांनी सर्व शिष्यांसमवेत भोजन केले. तेव्हा सर्वांना फार आनंद झाला. सर्व लोक आश्चर्य करायला लागले. ते म्हणाले, त्या द्विजाला अन्नाशी वैर होते, पण तेच अन्न त्याचे औषध झाले. त्याची व्याधी नष्ट झाली. ज्याच्यावर गुरुकृपा झाली त्याचे जन्मांतरीचे दोष नष्ट होतात. तेव्हा त्याच्या देही व्याधी कशी राहणार? अशा प्रकारे तो गंगाधराचा नंदन नामधारक सरस्वती गुरुचरित्र विस्तार करून सांगू लागला. ते आपण नीट लक्ष देऊन ऐका. जे लोक गुरुचरित्र भक्तिभावाने श्रवण करतात त्यांच्या घरातील व्याधी तत्काळ नष्ट होतात. त्यांना अखिल सौख्य प्राप्त होते. हे त्रिवार सत्य आहे. आता या पुढील कथानकाचे समालोचन आपण पुढील अध्यायात पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार अर्थात संदर्भ घेऊन श्री गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन व मनन श्री राजलक्ष्मी पब्लिकेशनने श्री गुरुकृपेने भक्त भाविकांसाठी मांडण्याचा प्रयत्न या अध्यायात केलेला आहे. सर्वांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. इति अध्याय 13. ओम तत्सत.